पुढची बातमी पाहूयात। कामठी नगर परिषदेची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी कामठी नगर विकास कृती समितीने याचिका दाखल केली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे। 31 ऑक्टोबरच्या जाहीर केलेल्या अंतिम यादीमध्ये अनेकांच्या अनुक्रमांमध्ये बदल झाल्यामुळे बऱ्याच जणांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं। याच याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। कोर्टाच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। 31 ऑक्टोबरच्या या सगळ्या प्रकारामुळे बऱ्याच जणांना मतदानापासून वंचित राहावं लागलेलं होतं। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली। याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे। कोर्टाच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। कामठी नगर परिषदेची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची सुद्धा मागणी या मतदारांनी केली आहे। कामठी नगर विकास कृती समितीने ही याचिका दाखल केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। 31 ऑक्टोबरच्या जाहीर केलेल्या अंतिम यादीमध्ये अनेकांच्या अनुक्रमांमध्ये बदल झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केलेली आहे। याचिकेवर आता कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या अनेक मतदारांना यामुळे वंचित राहावं लागलं होतं। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे सध्या आपल्यासोबत आहे। तेजस, 31 ऑक्टोबरला झालेल्या या सगळ्या यादीमुळे अनेकांना या मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं आणि अखेर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल आहे। काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आज या संदर्भात जे आहे ते निर्णय सुप्रीम कोर्टाचा जे आहे तो निर्णय येणार आहे आणि त्याकडे आपण सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण की आपण जर बघितलं असेल तर नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषद निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची जी मागणी आहे ती कामठी नगर विकास कृती समितीची आहे आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या संपूर्ण संदर्भातली याचिका दाखल केलेली आहे। अनुक्रमांक जे आहे ते बदलल्यामुळे अनेक मतदारांना नाव मिळू शकले नाही, त्यामुळे काही मतदार जे आहेत ते या संपूर्ण संदर्भात वंचित राहिलेले आहेत। 2 डिसेंबर झालेली कामठी नगर परिषद निवडणूक रद्द करून फेरनिवडणुकीची मागणी जी आहे ते करण्यात आली आहे आणि या याचिकेवर जे आहे ते सुनवाई होणार आहे। कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार, कारण की कामठी नगर परिषद ही हाय प्रोफाईल नगर परिषद मानली जाते। काल जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी जे आहे रात्रीच्या दरम्यान जे आहे ते तिथे बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्षाचे अजय कदम यांनी सुद्धा त्या बोगस मतदाराच्या विषयात जे आहे ते तिथे राडा सुद्धा केला होता। या सगळ्या संपूर्ण संदर्भानं निवडणूक रद्द झाली पाहिजे असे तिथल्या उमेदवारांची सुद्धा मागणी आहे आणि त्यासोबत तिथले जे वंचित मतदार आहे यांची सुद्धा मागणी आहे आणि त्यामुळे या सगळ्या याचिकेवर जे आहे ते आज सुनवाई होणार आहे। बरं, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।